मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता नयनताराने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्याच निर्णयाच्या विरोधात आता ऋषी गेलेला असतो. हे सगळं का बरं झालंय, तर जेव्हा अन्नपूर्णा आणि राजन हे दोघेही जण ऋषीसाठी कमळीचा हात मागायला येतात, ऋषी आणि कमळीचं लग्न लावून देण्याची मागणी आणि त्याचबरोबर तुझी सून ही कमळीला करून घ्यावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. जेव्हा असं इकडं ते बोलत असतात, तेव्हा मात्र नयनताराने धक्कादायक निर्णय घेतला. पण नयनताराच्या ह्या धक्कादायक निर्णयाला ऋषीने न जुमानता कमळीचा हात हातात घेतलेला असतो आणि सर्वांना असं सांगितलेलं असतं की मला तुमचा निर्णय मान्य नाही आहे, कारण मला कमळीसोबत लग्न करायचं आहे. ह्या सर्व गोष्टीची जेव्हा ऋषी ते पोलखोल करतो, तेव्हा मात्र नयनताराला फार मोठा धक्का बसलेला असतो. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. त्यामुळे प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता आपण मालिकेमध्ये पाहतोय की अनामिका आलेली असते. अनामिका ही खूप सुंदर, त्याचबरोबर तेवढीच ती समजदार मुलगी आहे. जेव्हा ती ऋषीसोबत घरी येते, तिचं स्थळ ऋषीसाठी चालून आलेलं असतं. म्युझिकची टीचर सोबतच ऋषीसुद्धा प्रोफेसर, आणि त्यामुळे दोघांची ही जोडी मस्त जमेल असं नयनताराला वाटत असतं. कारण ऋषी आणि कमळीची जोडी पाहिल्यानंतर किंवा त्या सगळ्या गोष्टी तिने पाहिल्यानंतर तिने हा धक्कादायक निर्णय घेतलेला असतो की काही झालं तरी अनामिकाचं आणि ऋषीचं लग्न लावून द्यायचं. पण जेव्हा ऋषी आणि अनामिका एकत्र येत होते, तेव्हा ऋषीच्या तोंडून फक्त आणि फक्त कमळीचं नाव तिने ऐकलं होतं. आता घर दाखवत असताना अनामिका कमळीचं कौतुक करत असते आणि सांगत असते की तू अशी आहेस, तू तशी आहेस, निंगी आणि ह्या सर्व गोष्टी. त्याच वेळेला कमळीच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, एवढ्या सगळ्या गोष्टी हिला माझ्याबद्दल कशा माहिती? त्यावेळेला ती म्हणत असते, मला सगळं काही माहिती. अगं तुला कळत नाही का? आम्ही जेव्हा ऋषी आणि मी गाडीतून येत होतो ना, त्यावेळेस ऋषी फक्त आणि फक्त तुझ्याबद्दलच सर्व काही बोलत होता. त्याच्या तोंडात दुसरी कोणतीच गोष्ट नव्हती. फक्त आणि फक्त तूच आणि तूच हेच सगळं काही त्याच्या तोंडात होतं. आता ही अल्लड, त्याचबरोबर अशी ही मुलगी पाहिल्यानंतर इकडे अनामिकाला फार आनंद झालेला असतो. अनामिका विचार करत असते, नाही काही जरी झालं तरी सुद्धा एक गोष्ट मात्र इथे लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती गोष्ट म्हणजे की आता लगेचच आपण ह्या दोघांचं सुद्धा आता इकडे लग्न लावूनच दिलं पाहिजे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, आणि तेव्हा आता दुसऱ्या बाजूला एक सर्वात महत्त्वाची आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशी गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळत आहे, आणि ती म्हणजेच की जेव्हा ऋषीला हे सगळं काही समजतं, तेव्हा आता इकडे अनामिका म्हणत असते, तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का? तू असा जबरदस्ती मला लग्नाची मागणी घालतोस. हे बघ, जबरदस्ती मला लग्नाची मागणी तू अजिबातच घालू नकोस, कारण त्या सगळ्या गोष्टीचा काही एक उपयोग होणार नाही आहे, असं ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला ती ही गोष्ट बोलत असते, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? कारण हे बघ, मला माहिती आहे तुझं ना फक्त आणि फक्त इथे कमळीवर प्रेम आहे. जर तुझं कमळीवर प्रेम आहे, तर मग तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी करतोयस? तू वेडा आहेस का? हे बघ, हे सगळं करण्याची तुला काहीच गरज नाही, असं सुद्धा आता इकडे ती त्याला बोलत असते. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र लगेचच जी काही आपली अनिका आहे, ती अनिका आता एक खूप मोठी गोष्ट इथे करत असते, आणि ती म्हणजेच की तिला आता इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा आता जो राजन आहे त्या राजनकडून बऱ्याच काही गोष्टी इथे जाणून घ्यायच्या असतात, आणि बऱ्याच काही गोष्टी जाणून घेण्यासाठीच ती आता हे सगळे काही प्लॅन आणि त्या सर्व गोष्टी इथे ती करण्याचा हा प्रयत्न करत असते. आता तिचं एकच म्हणणं असतं, काही झालं ना तरी सुद्धा इथे मी एवढी शांत बसणार नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि त्यानंतर राजनकडे जाते. आता राजनकडे गेल्यानंतर ती राजनला म्हणत असते, बाबा तुला एक गोष्ट सांगू का? मला ना कमळीने सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, कोणती आणि कसली गोष्ट तुला कमळीने सांगितली आहे? त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अरे तुला नाही कळणार की मला कमळीने काय सांगितले. तेव्हा राजन म्हणत असतो, पण सांग ना मला की तुला कमळीने नेमकं काय आणि कोणती गोष्ट सांगितलेली आहे. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते,
म्हणजे तुला नाही माहिती की मला तिनं कोणती आणि कसली गोष्ट सांगितलेली आहे. तर आता मुद्दाम ही सगळं काही त्याच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करत असते. पण काढून घेत असताना इथे राजन मात्र फारशी काही त्याला उत्तरं देत नाही, कारण तेवढ्यातच आता तिथे अन्नपूर्णा आलेली असते. तर आता अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन हे दोघेही जण एका खूप मोठ्या गंभीर विषयावर बोलत असतात. आता त्यांचं असं म्हणणं असतं की ऐक, मी काय म्हणते त्या गोष्टी तू व्यवस्थित ऐकून घे. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, तू कशाबद्दल बोलत आहे. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मला असं वाटतंय की कमळी आणि त्याचबरोबर ऋषी ह्या दोघांचंही लग्न आपण लावून दिलं पाहिजे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आई, पण तू असं कसं बोलू शकतेस. त्याच वेळेला इकडे आता ती म्हणत असते, हो, कारण तुला एक गोष्ट लक्षात येते का? हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मला असं वाटतंय की कमळी हा ऋषीसाठी योग्य मुलगा आहे आणि त्यामुळे आपण इकडे तिच्यासाठी मागणी घालायला गेलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता ह्या लोकांनी जाण्याची पूर्ण तयारी केलेली असते. पण ऋषी मात्र नयनतारावर भडकतो. ऋषी म्हणत असतो, आई, तुझं काय चाललंय हे? तुझी हिंमत कशी झाली मला न विचारता माझं परस्पर लग्न ठरवण्याची? आणि त्याचबरोबर तू समजतेस कोण स्वतःला? आई असलीस म्हणून कसलेही निर्णय घेणार आहेस का? त्यावर नयनतारा म्हणत असते, मी तुझ्या चांगल्यासाठीच निर्णय घेतला होता. पण तो म्हणत असतो, नाही, मला त्या मुलीबरोबर लग्न नाही करायचं. इव्हन मला आत्ता लग्नच नाही करायचंय. आणखी आपली प्राजू लग्नाची आहे, तिचं लग्न झाल्यावर मला लग्न करायचंय. मग तू आत्ता ह्या सर्व गोष्टी का डिस्कस करतेस? त्याच वेळेला आता इकडे नयनतारा म्हणत असते, अरे असं काय करतोयस? हे बघ, मी तुझ्या चांगल्यासाठीच हे सगळं काही करते ना, तुला समजत नाही का? तर इकडे आता अनामिका घरातच असते. अनामिका ऋषीचा हात हातात घेते आणि बाहेर जाऊन त्याला म्हणत असते, मला माहिती ऋषी, तुझं कमळीवर प्रेम आहे, तुला तिच्यासोबत लग्न करायचंय, मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि त्यामुळे मी तुझ्यासोबत जबरदस्ती अजिबात करणार नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस असतो. आता अन्नपूर्णा त्याचबरोबर राजन हे दोघेही जण नयनताराकडे येतात. नयनतारा म्हणत असते, वाव, तुम्ही आलात, पण मला आनंद झालाय, पण असं अचानकच कसं? तेवढ्यात कमळीसुद्धा तिकडेच असते. आता त्या म्हणत असतात, हे बघ नयनतारा, खरं तर ह्या फोनवर बोलण्यासारख्या गोष्टी नव्हत्या, त्यामुळे डिरेक्टलीच म्हटलं तुझ्याकडे जावं आणि बोलावं. तेव्हा ती म्हणत असते, बोला ना, कशाबद्दल बोलताय? त्यावर लगेच आता अन्नपूर्णा म्हणत असतात, हे बघ नयनतारा, मला ऋषी हा माझ्या कमळीसाठी हवाय. म्हणजे माझी कमळी तुझ्या घरची सून करून घे, तुला ऋषीसाठी त्याची बायको करून घे, मी ऋषीचा हात मागायला आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी उलटून पुलटून आता नयनतारा इथे अन्नपूर्णा नयनतारा समोर बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर नयनतारा म्हणत असते, इम्पॉसिबल, हे सगळं अजिबात होऊ शकत नाही. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? सॉरी, पण मला माझ्या ऋषीचं लग्न कमळीसोबत लावून द्यायला अजिबात आवडणार नाही. त्याच वेळेला आता अन्नपूर्णा म्हणत असतात, काय कमी आहे? स्टेटस आहे, त्याचबरोबर ती मुलगी चांगली आहे, सर्व गुण संपन्न आहे, एक माणूस म्हणून चांगली आहे, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? तसंही हे बघ, आता तू स्टेटसचा विचार करत असतील तर ती चांगल्या घरातले आहे, त्यामुळे तू नाही म्हणू नकोस. तेवढ्यातच आता ती म्हणत असते, नाही, मी ऑलरेडी ऋषीचं लग्न ठरवलं आहे. पण तेवढ्यातच आता ऋषी तिथे येतो. ऋषी कमळीचा हात हातात धरतो आणि तिला ओढतच सर्वांसमोर घेऊन येत असतो. तेव्हा कमळी म्हणते, अहो ऋषी सर काय करताय? ऋषी सर काय करताय? त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, नाही आई, तू चुकतेस, मला काही झालं तरी मला फक्त आणि फक्त कमळीसोबतच लग्न करायचं आहे, असं म्हणून तो तिचा हात हातात घेतो. अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर राजन ह्या दोघांना आनंद होतो. पण इकडे मात्र नयनताराला आणि संजयला फार मोठा धक्का बसलेला असतो की ऋषी अशा पद्धतीने सर्वांसमोर सांगेल की कमळीसोबत त्याला लग्न करायचं आहे म्हणून. तर प्रेक्षकांनो, हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला? मालिकेमध्ये आलेलं हे अनपेक्षित वळण तुम्हाला आवडलं का? नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.